नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती. तर आज मी घेऊन आली आहे नवीन कथा. तर चला सुरू करूया आजच्या कथेला. माझं नाव स्वाती आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. मी दिसायला खूप सुंदर होते, त्यामुळे माझ्यासाठी रोज स्थळ येत असत. माझे वडील इच्छित होते की मी डॉक्टर व्हावं आणि त्यांचं नाव मोठं करावं. पण इतकी चांगली स्थळं येत असल्यामुळे माझी आई मला म्हणायची, "तू अभ्यास सोडून दे, मी तुझं लग्न लावते." मी आईला सांगायची, "मला डॉक्टर व्हायचं आहे." हे ऐकल्यावर आईला राग यायचा आणि ती म्हणायची, "तू आता लग्न कर. डॉक्टरची पदवी नंतर घे." पण माझे वडील यासाठी तयार नव्हते. त्यामुळे माझी आई एका बाबांकडे गेली आणि म्हणाली, "मला मुलीचं लग्न लावायचं आहे." पण तिचे वडील मानत नाहीत. असा काही ताईत द्या की ते लगेच लग्नासाठी तयार होतील. त्या बाबांनी आईकडून पैसे घेतले आणि तिला ताईत दिला. योगायोगाने माझ्या वडिलांच्या मित्राने त्यांच्या मुलासाठी माझं स्थळ मागितलं होतं. त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी लग्नानंतरही डॉक्टर होऊ शकते. हे ऐकल्यावर माझ्या वडिलांनी लगेच होकार दिला आणि माझं लग्न रोहितसोबत झालं. लग्नानंतर मी सासरी आले. माझे सासरचे लोक खूप श्रीमंत होते, त्यामुळे मी आणि माझा नवरा वेगळ्या घरात राहत होतो. रोहित आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. त्यामुळे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त असायचा. मी त्यांच्या घरात गेले तेव्हा तिथलं ऐश्वर्य आणि आराम पाहून थक्क झाले. माझ्या नव्याने माझ्या सेवेसाठी अनेक नोकरनोकराणी नेमल्या होत्या. त्यातला एक नोकर हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला. त्या नोकराने मला सांगितलं की तो इथे बरेच वर्ष काम करत आहे आणि माझ्या सासरच्यांनी त्याला घरच्या सदस्याप्रमाणे मानलं आहे. हे ऐकल्यावर मीही त्याला महत्त्व देऊ लागले. त्या नोकराचं नाव गण्या होतं. एक दिवस गण्या माझ्या खोलीत आला. मी अजून बिछाण्यावर पडले होते. त्याने मला थकलेलं पाहिलं आणि म्हणाला, "तुम्ही लेटून राहा, थकल्या असाल. तुम्हाला हरकत नसेल तर मी तुमचे पाय दाबतो." हे ऐकून मी थक्क झाले. मी तरुण होते आणि माझ्या नव्याशिवाय कोणत्याही पुरुषाने मला अशा प्रकारे सेवा दिली नव्हती. त्यामुळे मी लगेच नकार दिला. मला परक्या माणसाने स्पर्श करणं आवडत नव्हतं. हे ऐकून तो शांत झाला आणि माझ्या खोलीतून बाहेर गेला. त्यावेळी मला जाणवलं की मी त्याला खूप कठोरपणे उत्तर दिलं. कदाचित तो आधीपासून सासरी अशी कामं करत असेल आणि माझ्या स्पष्ट नकारामुळे त्याचं मन दुखावलं असेल. खरं तर मी खूप नर्म मनाची होते, त्यामुळे मला नंतर पश्चात्ताप वाटू लागला. मी त्याच्याबद्दल विचार करू लागले की हा नोकर तर तरुण आणि देखणा आहे. त्याच्याकडून पाय दाबून घेण्यात काय हरकत आहे. दुसऱ्या दिवशीही तसंच झालं. गड्याने पुन्हा विचारलं. त्या दिवशी मी खूप थकले होते. त्यामुळे मी बिछाण्यावरून पाय खाली केले आणि म्हणाले, "ठीक आहे, तू माझे पाय दाब." हे ऐकून तो खुश झाला आणि माझे पाय दाबू लागला. तो खूप हळूहळू पाय दाबत होता आणि मला पुन्हा झोप येऊ लागली. हे पाहून तो म्हणाला, "मालकीन, तुम्हाला झोप येत आहे. तुम्ही बिछाण्यावर लेटा, मी पाय दाबत राहतो." मी थकलेल्या अवस्थेत होते, त्यामुळे लगेच बिछाण्यावर झोपले. गड्या माझे पाय दाबत राहिला आणि त्यानंतर मला काहीही भान राहिलं नाही. मी किती तास झोपले होते हे मला माहीत नव्हतं. जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा गण्या अजूनही माझे पाय दाबत होता. हे पाहून मला त्याची दया आली. मी हात पुढे करून माझी पर्स उघडली, काही नोटा काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या. हे पाहून तो म्हणाला, "मालकीन, तुम्ही मला पैसे देऊन लाजवत आहात. माझी सॅलरी चांगली आहे. मला या पैशांची गरज नाही." मी त्याला म्हटलं, "हे पैसे तुझ्या मेहनतीचे आहे." त्याने पैसे घेतले आणि माझ्या खोलीतून बाहेर गेला. रोहित रात्री उशिरा घरी यायचा. त्यामुळे मी संध्याकाळी पुन्हा गण्याला माझ्या खोलीत बोलावलं आणि म्हटलं, "तुझ्या मालिशमुळे मला खूप चांगली झोप येते.
म्हणून रोहित घरी येईपर्यंत तू माझ्या खोलीतच राहा. गण्या खुश झाला आणि म्हणाला, मी तर तुमचा मामुलीसा नोकर आहे. तुम्ही जसं सांगाल तसं करेन. मी तुमचे पाय दाबत राहीन, जेणेकरून तुमचा थकवा दूर होईल. हे ऐकून मी त्याला म्हटलं, तुझ्या हातात जादू आहे. त्यामुळे माझी सारी थावट दूर होते. एक दिवस गण्याने मला सांगितलं की माझी सासूही कधी कधी त्याच्याकडून मालिश करून घेतात. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. पण मला तो खोट बोलणारा वाटत नव्हता. मला सासरी येऊन 1 महिना झाला होता आणि मी नोकरनोकराणींना चांगलं ओळखत होते. घरातल्या काही नोकराणी माझ्याकडून ऐकलेली प्रत्येक गोष्ट मोहल्ल्यात सांगत असत. त्यामुळे मी त्यांना माझ्या खोलीत येऊ देत नव्हते. गण्या मात्र घराचा जुना नोकर होता आणि तो नेहमी माझ्यासमोर नजर खाली ठेवायचा. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास होता. एक दिवस मी रोहितला म्हटलं, लग्न झाल्यापासून आपण कुठेही फिरायला गेलो नाही. हे ऐकून रोहित म्हणाला, लग्न झाल्यापासून तू तर नेहमी झोपेतच असतेस. मी रात्री घरी येतो तेव्हा तू गाढ झोपलेली असतेस. दिवसा माझ्याकडे वेळ नसतो आणि रात्री मी येण्यापूर्वीच तू झोपून जाते. हे ऐकून मी मनात विचार करू लागले की हे सगळं गण्याच्या मालिशमुळे होत आहे. रोहितची तक्रार खरी होती. मला त्याच्यासाठी जागा राहायला हवं होतं. त्या दिवशी मी ठरवलं की आज रात्री गण्या मालिशसाठी विचारेल तेव्हा मी नकार देईन, जेणेकरून मला झोप येणार नाही आणि रोहितच्या येण्यापर्यंत मी जागी राहू शकेन. संध्याकाळ झाली. मी आंघोळ करून तयार झाले आणि नवरीसारखी बिछाण्यावर बसले. गण्या माझ्या खोलीत आला आणि मालिशसाठी विचारलं, पण मी स्पष्ट नकार दिला. माझं बोलणं ऐकून तो काहीसा उदास झाला आणि परत गेला. थोड्या वेळाने गण्या पुन्हा खोलीत आला. त्याच्या हातात दुधाचा ग्लास होता. मी जेवण केलेलं नव्हतं, त्यामुळे ते दूध लगेच प्यायले आणि रोहितची वाट पाहू लागले. पण मला झोप लागली आणि मी झोपून गेले. सकाळी जाग आली तेव्हा गण्या लगेच माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, मालकीन, तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येऊ. मी रोहितच्या बिछाण्याकडे पाहिलं, पण तो रिकामा होता. गण्या म्हणाला, मालकांना जरुरीचं काम होतं. ते नाश्ता करून गेले. हे ऐकून माझा मूड खराब झाला. मी रात्रभर त्याची वाट पाहत होते, पण तो सकाळीच ऑफिसला निघून गेला होता. मी गण्याला चहा आणायला सांगितला. तो बाहेर गेल्यावर मी माझ्या शरीराकडे पाहिलं आणि थक्क झाले. रात्री मी वेगळे कपडे घातले होते, पण आता माझ्या अंगावर दुसरे कपडे होते. माझं डोकं जड होऊ लागलं आणि मला चक्कर येऊ लागली. रात्री माझ्यासोबत काय घडलं, खोलीत कोण होतं आणि माझे कपडे कोणी बदलले, याचा मला काहीच अंदाज नव्हता. त्या दिवसानंतर मला आणखी एक गोष्ट जाणवू लागली. जेव्हा जेव्हा गण्या माझी मालिश करायचा, तेव्हा मला गाढ झोप लागायची. सकाळी उठल्यावर माझं डोकं जड असायचं आणि संपूर्ण शरीर थकल्यासारखं वाटायचं. मी ही गोष्ट रोहितला सांगितली नाही. मला त्याला हे समजून द्यायचं नव्हतं की मी गण्याकडून मालिश करून घेते. एक दिवस रोहित दिवसभर घरीच होता. त्या दिवशी मी गण्याला घरचं सगळं काम करायला सांगितलं आणि त्याला माझ्या खोलीत येऊ दिलं नाही. त्यानेही मालिशची गोष्ट कोणासमोर काढली नाही. पण जेव्हा जेव्हा रोहित घराबाहेर जायचा, तेव्हा मी गण्याला माझ्या खोलीत बोलवू लागले. एक दिवस रोहित अचानक घरी आला आणि मी खोलीत होते. मी खूप घाबरले. मला वाटलं रोहितला काही कळण्याआधी गण्याला बाहेर पाठवावं. पण गण्या खूप समजदार होता. रोहित येण्यापूर्वीच तो दुसऱ्या कामाला लागला आणि रोहितला काहीही समजलं नाही. तरीही माझ्या मनात प्रश्न होता, गण्याच्या हातात अशी कोणती जादू आहे की मी रोज त्याला खोलीत बोलावत आहे. ज्या रात्री मी गण्याकडून मालिश करून घ्यायचे, त्या रात्री माझं संपूर्ण शरीर दुखायचं. सकाळी उठल्यावर डोकं जड असायचं आणि खूप थकवा जाणवायचा. एके रात्री मी गण्याकडून मालिश करून घेतली आणि गाढ झोपले.
सकाळी माझी झोप उघडली तेव्हा पुन्हा माझे कपडे बदललेले होते. मी विचारात पडले की हा काय प्रकार आहे आणि माझे कपडे कोण बदलत आहे. मी आरशासमोर गेले आणि थक्क झाले. माझ्या शरीरावर लालसर खुणा दिसत होत्या, त्या खुणा नेमक्या कशाच्या होत्या हे मला समजत नव्हतं. मी त्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न केला, पण त्या गेल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी त्या कमी होण्याऐवजी आणखी स्पष्ट दिसत होत्या. मी घाबरले. तेवढ्यात गण्या माझ्या खोलीत आला आणि त्याने मला मालिशसाठी विचारलं. मला त्या खुणा लपवायच्या होत्या, त्यामुळे मी त्याला म्हटलं, आज तू फक्त माझे पाय दाब. त्याने काहीही विचारलं नाही. तो माझे पाय दाबू लागला. माझे डोळे पुन्हा झोपेने जड होऊ लागले. आणि तेवढ्यात गण्याने अशी एक गोष्ट सांगितली की माझे होश उडाले. पुढे काय घडलं हे बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी. धन्यवाद.